शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेती करत असताना शेतीमध्ये वेगवेगळे जर प्रयोग आपण करत राहिलो तर त्याच्यामधून आपल्याला भरपूर काही शिकायला भेटत असतं आणि त्याचबरोबर आपला जो अनुभव असतो तर त्याच्यामधून वाढत असतो. तर आज आपण आहे आपल्या शेवग्याच्या प्लॉटमध्ये, रोज आपण आपल्या शेवग्याच्या प्लॉटमध्ये एक फेरफटका मारत असतो. आता याच्यामध्ये तुम्हाला काही ठिकाणी अशी हिरवी जी झाडं आहेत तर ती फुटलेली दिसत आहे. आता याच्या मागचं कारण सांगतो. तर ही बाग जी आहे तर त्या आपण मागच्या एक 4-5 दिवसापूर्वी छाटणी केली. साधारणतः 1 तारखेच्या आसपास आपली छाटणी जी आहे तर ते पूर्ण झाली. परंतु ही छाटणी करत असताना आपण काय केले, तर अशा प्रकारचे जे आपण जोड झाड लावलं होतं, म्हणजे लागवड करत असताना त्यावेळेस 2 बिया पद्धतीनं झाडं लावली होती आणि त्याच वेळेस आपण काय केलं होतं, यातले जे चांगली झाडं आहेत तर ते ठेवली होती. त्याचबरोबर काय केलं होतं, साधारणपणे एक 20-25 जी झाडं आहेत तर ती एक्स्ट्रा अशा पद्धतीने ठेवली होती. आता हे ठेवण्यामागचं कारणही तसं सांगतो तुम्हाला. आपण याच्यामध्ये प्रयोग आता केला. ज्यावेळी आपण छाटणी केली, छाटणीच्या अगोदर आपण काय केलं, साधारणतः एक 15 ते 20 दिवसापूर्वी आपण याची छाटणी केली. त्यावेळी छाटणी करत असताना पंजा छाटणी केली आपण याच्यामध्ये. हे जे झाड आहे तर ह्या झाडाची पंजा छाटणी केली, तर याला व्यवस्थितरित्या जे स्टंप आहेत किंवा फुटवे आहेत किंवा ज्या फांद्या आहेत तर त्या व्यवस्थित फुटलेल्या आहेत. आता ह्याच्यातलंच दुसरं सांगतो, आपण ज्यावेळी दुसऱ्याचं ऐकत असतो किंवा व्हिडिओ बघत असतो याच्या माध्यमातून आपल्याला कळत असतं, परंतु आपण ज्यावेळेस प्रत्यक्षात काहीतरी करत असतो त्यावेळेस पण आपल्याला शिकायला भेटतात. आता तिथं ती पंजा छाटणी केली सांगतो, इथं आपण काय केले, खोड छाटणी केली होती. तर असं जी डबल झाड होती त्याच्यामध्ये आपण काय केलं, आता ह्याला खोड छाटणी केली. म्हणजे एकाच प्रकारे छाटणी न करता वेगवेगळ्या प्रकारची जर छाटणी केली तर त्याचा रिझल्ट आपल्याला काय येतो हे पाहण्यासाठी आपण याच्यामध्ये काय केलं होतं, छाटणी घेतली. हे एक झालं पंजा छाटणी, खोड छाटणी. आणि याच्याच सोबत आपण काय केलं होतं, एक जर झाड बोडातून मारलं, म्हणजे पूर्ण जमिनी लेवलनं जर मारलं तर काय होतं, याच्यासाठी पण हे झाड आपण कट केलं होतं. मग आता याच्या परत मी काय केलं, शेंडा मारलाय काल, म्हणजे शेंडा मारून घेतलाय. म्हणजे या लेवल आल्यानंतर आपल्या शेंडा मारावं लागणार आणि याच्यातून किती फांद्या फुटतात तोपर्यंत आपला प्लॉट आहे असाच राहणार आहे. म्हणजे या प्लॉटला कुठल्याही प्रकारचा म्हणजे धक्का लागणार नाही. प्रयोगाच्या स्वरूपासाठी ही जी झाडं वापरली तर याच्यावरच प्रयोग करणार आहे. चांगलं झालं तर याच्यातून आपल्याला शिकायला भेटणार आहे. तसा आपण पूर्ण जो प्लॉट आहे तर तो त्या रीतीने त्याचं म्हणजे शेड्यूल करणार आहे. तर अशा प्रकारचे प्रयोग जर आपण आपल्या शेतामध्ये केले तर आपली शेती आहे ती यशस्वी होत असते. प्रत्येकाचं वेगवेगळं येत असते, अनुभव असतो प्रत्येकाचा, किंवा जो मागचे 4-5 वर्ष जे काही शेतीमध्ये प्रयोग केलेले असते त्याच्या माध्यमातून तो शेतकरी शिकत असतो. तर ही आहे माझी पद्धत शेती करण्याची, किंवा जो माझा अनुभव आहे तर तुम्ही शेअर करतोय. असंच आपले जे नवीन कोणी शेवगा असेल किंवा कुठलीही फळबाग असू द्या किंवा कुठलीही शेतीमध्ये पिकं घेत असतो तर अशा वेळेला अशी जर काही म्हणजे शेती केली तर त्याचा आपल्याला फायदा होत असतो. बघा, पटलं तर शेअर करा. धन्यवाद.